आपण आहे वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गावर आणि हा रेल्वे मार्ग 284 किलोमीटरचा आहे। या रेल्वे मार्गाची अशी विशेषता आहे की जवळपास वर्ध्यापासून तर नांदेडपर्यंत म्हणजे 284 किलोमीटरपर्यंत या रेल्वे मार्गावर कोणतंच रेल्वे गेट नाही, पुन्हा गेट वॉचमन नाही इथं। तर मित्रांनो, हे आधुनिक तंत्रज्ञानाने हा रेल्वे मार्ग जो आहे तो आता तयार होत आहे आणि याचं जे काम आहे आता जवळपास अंतिम टप्प्यामध्ये काम आलेलं आहे। आम्ही तुम्हाला नेहमी दाखवत होतो व्हिडिओ की रेल्वेचे जे काम आहे तर त्याच्यामध्ये यांचं जे बेसिक जे काम होतं सर्वात चॅलेंजिंग काम म्हणजे हे त्या पुलाचं। आता बघू शकता मित्रांनो, हे धावणा नदी आहे, तर त्या यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यामधील ही नदी असून याच्यावर जो रेल्वेचा ब्रिज आहे तर अशा प्रकारचे जवळपास लहान मोठे 230 ब्रिज आपल्या या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गावर आहेत। आणि असे या प्रकारचे मोठे जे ब्रिज आहेत याची संख्या जवळपास 70 आहेत। तर जे चॅलेंजिंग काम होतं आपल्या ब्रिजचं तर ते रेल्वेने आपल्या कमी जेवढा वेळ आहे त्या वेळेच्या अगोदरच हे काम पूर्ण केलेलं आहे। आणि आता बघू शकता मित्रांनो, याचं जे बेसमेंट जे आहे तर बेसमेंटपासून आम्ही याचं आढावा घेत आहे। तर एकदम मोठ्या हेवी स्ट्रक्चरमध्ये बेसमेंट आहे याचं। आणि या नदीला किती मोठा पावसाचा फ्लो जर आला, किती मोठा पूर जर आला तर या ब्रिजला कोणत्याच प्रकारची हानी होणार नाही। याची लाईफ आहे मित्रांनो कमीत कमी 100 वर्ष, 100 वर्ष तरी या ब्रिजला काहीच होणार नाही। आणि याच्यावर हवा पाणी वारा याचा कोणताही या ब्रिजवर परिणाम राहणार नाही। मित्रांनो, आता या ब्रिजचं जे काम आहे तर हे पूर्ण झालेलं आहे। आणि अशा प्रकारचे जे ब्रिज आहेत 280 या 283 किलोमीटरच्या रेल्वे मार्गावर तर त्या ब्रिजचं सुद्धा काम हे संपत झालेलं आहे। आणि मित्रांनो, या रेल्वे लाईनवर जो सगळ्यात मोठा टनल आहे रेल्वे टनल म्हणजे बोगदा, तर तो मित्रांनो पुसदच्या समोर, पुसद आणि उमरखेडच्या मध्ये शिळोणा म्हणून एक गाव आहे, ते आता रेल्वे स्टेशन आहे तिथं शिळोण्याला, तिथं मित्रांनो 3 किलोमीटरचा रेल्वेचा टनल त्याचं सुद्धा काम आता 90% झालेलं आहे। त्या टनलचे सुद्धा आम्ही अगोदर व्हिडिओ टाकलेले आहे आमच्या याच्यात, तुम्ही बघून घ्या। तर ते 3 किलोमीटरचा जे टनल आहे मित्रांनो तर त्याचं सुद्धा 90% काम झालेलं आहे। आणि बाकी जे पुलाचं जे चॅलेंजिंग काम होतं ते सुद्धा यांनी कमी वेळामध्ये पूर्ण केलेलं आहे। आता आपली ही जी रेल्वे आहे तर ही भविष्यामध्ये जर पूर्ण क्षमतेनं रेल्वे सुरू झाली या मार्गावरची तर हा भविष्यामध्ये नांदेड, उमरखेड, हदगाव, पुसद, दिग्रस, दारवा, त्याच्यानंतर यवतमाळ, कळंब आणि वर्धा, नागपूर या मार्गे सरळ तुम्ही या रूटनं दिल्लीसुद्धा जाऊ शकणार। आणि जास्तीत जास्त या रूटनी जे आहे तर जवळपास मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे। अगोदरचा एक रस्ता आहे मित्रांनो की आपला हिंगोली, वाशिम तसा अकोला, तो सुद्धा रस्ता आहे, पण त्याची लांबी एवढी नाही आहे, पुण्यापासून अकोलापर्यंत त्याची अंतर एवढं नाही आहे। परंतु हा जो रेल्वे मार्ग आहे हा 284 किलोमीटर रेल्वे मार्ग आहे। आणि या असे बरेच गाव आहेत मित्रांनो की इथून जवळपास 150 किलोमीटर रेल्वेचा कोणतं स्टेशन नाही। तर यासाठी हा रेल्वे मार्ग खूप महत्त्वाचा आहे। आणि मित्रांनो, याच्यामध्ये वर्धा, त्यानंतर यवतमाळ, आपला वाशिम आणि नांदेड, हिंगोली असे प्रमुख 6 जिल्हे जे आहेत तर ते या रेल्वे मार्गामुळं अटॅच होणार आहेत। आणि जवळपास त्याच्या बाजूचे जे 10 जिल्हे आहेत तर त्या 10 जिल्ह्यांनासुद्धा या रेल्वे मार्गाचा फायदा होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, हा जो रेल्वे मार्ग आहे हा अतिशय माइलस्टोन ठरणार आहे या भागातील सर्व लोकांसाठी, सर्व रोजगारासाठी। मित्रांनो, हा जर रेल्वे मार्ग जर पूर्ण झाला तर या भागामध्ये जवळपास जे आता इंडस्ट्रीचं जे प्रमाण आहे तर त्याचा जवळपास 100 ते 200 पटीनं इंडस्ट्रीज या रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यावर इथं चालू होईल। आमचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्कीच तुम्ही आम्हाला फॉलो करा, लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।